अनुष्का मॅडम असं कसं म्हणल्या देवी आईंना? मी तर त्यांना म्हणलेच नव्हते की की माझ्यावर हे लादलं आहे. माझं मत बी विचारात घेतलं नाही त्यांनी. असं का बरं केलं? अरे बाळा, अगं काय झालंय हे? खरंच अनुष्का मॅडमना बोललीस का तू? तुला नाही आवडत का हे काम? मनाविरुद्ध तू हे काम करत होतीस? सांग ना बाळा. अगं तुला त्या पदावरून काढून टाकण्यात आलंय. मला सांग, काहीतरी गफलत आहे ना याच्यात? खरं सांग. त्या बोल ना. जे काय बी घडले ते चांगलंच घडलंय ना, चांगलंच झालंय. हा म्हणजे मी मोकळी झाली आता माझं स्वयंपाकघर सांभाळायला. अगं पण तुम्हाला माहित आहे ना अद्याप गावावरनं येताना माझं एवढंच तर सपन होतं, माझ्या बाची सेवा आणि माझ्या देवी यांची सेवा. ऐका ऐका ऐका, इकडे या, इकडे या, या पड्डेशी या. आता मी जे काय बी सांगणार आहे ना ते कान देऊन नीट ऐकायचं बर का. तर या स्वयंपाकघराच्या महाराणीचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. आता इकडे हेच होणार जे मी ठरवलं, कारण या स्वयंपाकघराची महाराणी पुन्हा आलेली आहे. पण त्या आता तुम्हाला सांगते म्हणजे म्हणजे परत झालं देवींनी मला कामावरनं काढून टाकलं. आता कसं मला नाही एकदम हलकं हलकं वाटतंय बघा. एका मोठ्या जबाबदारीतनं मी मुक्त झाले असं वाटतंय मला. मी आता मन लावून स्वयंपाकघरात काम करणार. बरं बाळा. अगं तू ब्रँड अँबॅसिडर होती त्यावेळी सुद्धा स्वयंपाकघरात काम करत होतीस ना? तसं नाही वाटत्या, ते तर सांभाळायचेच. पण आता कसं माझा पुरा वेळ मी माझ्या स्वयंपाकघरात लावणार, मनापासनं काम करणार. आणि आत्या मी बनवलेल्या आमटीचा घमघमाट हा 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 समजून खरंच दरवळणार. कसलं भारी वाटतंय मला. मी मन लावून काम करणार आहे इथं.